नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी विचार आणि मी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत. आपण स्वामी सेवा करूनही बरेच सेवेकरी ताई आणि दादांचा असा अनुभव आहे की सेवा करूनही आम्हाला फळ लवकर का मिळत नाही. काही लोकांना पटकन मिळतं तर काहींना थोडा उशीर होतो. तर असं का होतं? आम्ही नित्य सेवा करतो, स्वामींची सेवा करतो, तरी आम्हाला असं उशिरा फळ का मिळतं? तर बघा, त्याचं एक उदाहरण आहे. आपण स्वामी सेवा करताना आपली सेवा कमी आणि दुसऱ्यांच्या चुका आपण खूप काढत असतो. एक सेवेकरी दुसऱ्या सेवेकऱ्यांच्या चुका काढणे. मग तुम्ही मला सांगा, स्वामी महाराज आपल्याला फळ कसे देतील? बघा, त्याने तो कसा प्रसाद केला, त्यांनी ती सेवा कशी केली, आपले लक्ष त्याच्याकडे. आपल्याला काय घेणं देणं आहे का? बघा, त्याच्या चुका काढणे किंवा त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करणे. बघणारा बघत असतो तो वर्ण. आपण कोण आहे? दुसऱ्याच्या चुका काढण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? ही पूर्ण चुकीची सवय आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्वामी सेवेचं पूर्ण फळ मिळत नाही. दुसरं कारण, आपण सेवा करतो, सेवा करताना आपण संकल्प करतो का? बघा, तुमचं जर एखादं काम होण्यासाठी तुम्ही जर सेवा करत असताल महाराजांची, तर तुम्ही संकल्प करता का? संकल्प करावा लागतो, संकल्प सोडावा लागतो. तर तुम्ही यातलं काय करता? तुम्ही काहीच करत नाही. मग तुम्हाला फळ कसं मिळेल? सेवा केलेलं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे आपली कामं पटकन होत नाहीत. बघा, कोणतंही काम करण्या अगोदर, सेवा करण्या अगोदर तुम्ही महाराजांना विनंती करायची. तुमच्या जर घराशेजारी केंद्र असेल, मठ असेल, तर तुम्ही तिथे जाऊन महाराजांना साखर, खडी साखर आणि नारळ ठेवून तुम्ही महाराजांना विनंती करा की महाराज, मी अशी अशी सेवा करणार आहे, तुम्ही माझ्याकडनं ती पूर्ण करून घ्या. नंतर घरी आल्यानं तुम्ही सेवा करण्या अगोदर संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा मी याच्या अगोदर पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. अजून थोडक्यात सांगते. डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यायचं, अक्षता व्हायच्या थोड्याशा, फूल घ्यायचं, हळद कुंकू व्हायचं आणि महाराजांना तुमचं पूर्ण नाव सांगायचं. तुम्ही हे काम कशासाठी करताय, का करताय हे तुम्ही सांगा. आणि नंतर तुमचं गोत्र सांगा. गोत्रचं तुम्हाला तुमचं माहीत नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र सांगितलं तरीही चालेल. नंतर ते पाणी तुम्ही एका ताटात सोडायचं आणि ताटात सोडलेलं पाणी तुळशी मातेला न घालता एखाद्या फुलझाडाला किंवा फळझाडाला तुम्ही घालू शकता. आणि नंतर तुम्ही त्या सेवेला सुरुवात करायची आहे आणि ती सेवा पूर्ण करायची. आणि बघा, ते काम जे आहे तुमचं, तुम्ही जी मनात कोणतीही योजना आखलेली असेल तर ती योजना तुम्ही महाराजांना सांगायची. संकल्प केल्यानंतर बघा, ती नंतर खूप कमी दिवसातच ती पूर्ण होती. बघा, काही लोकांचा असा अनुभव आहे की सेवा चालू केल्यानंतर सेवा पूर्ण व्हायच्या अगोदरच त्यांचं काम झालेलं असतं आणि काही लोकांना थोडा वेळ लागतो. बघा, आता एखाद्याच्या प्रारब्धातच जर उशीर असेल तर आपण थोडं थांबायला काय फरक पडतोय? बघा, आपण इतके दिवस काढतो. मग ती कोणतीही असू द्या, तुमची अडचण कोणती असू द्या, लग्नासंदर्भात असू द्या, तुमच्या घरासंदर्भात असू द्या, किंवा तुम्हाला नवीन जागा घ्यायचे, फ्लॅट घ्यायचे, काहीही असू द्या, नोकरीविषयी असू द्या, मग आपण एवढे दिवस थांबतो. हितच तुम्ही कमी पडता. बघा, महाराजांवर विश्वास ठेवायला तुम्ही तुमच्या गुरुवर ठाम पाहिजे. बघा, आता स्वामी महाराज आपले गुरु आहेत, मग तुम्ही त्यांच्या निर्णयावर तुम्ही ठाम पाहिजे, तुमचा विश्वास पाहिजे. बघा, विश्वासानेच हे सगळं चाललेलं असतं. तुम्ही थोडा दिवस सेवा करणार, परत म्हणणार हां आम्ही एवढ्या दिवस करतो, तेवढ्या दिवस करता. अहो, तुम्ही दिवस कशाला मोजता? दिवसच मोजू नका ना तुम्ही. बघा, आलेला प्रत्येक दिवस असाच आनंदात स्वामीनामात घालवायचा आणि महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवायचा. बघा, महाराज आपली परीक्षा घेत असतात, आपल्याला त्यात पास व्हायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही विश्वासानेच हे काम पूर्ण करायचं आहे. दिवस मोजायची काहीच गरज नाही. बघा, आपल्या कितीतरी अडचणी येत असतात आणि ते स्वामी महाराज आपल्या अडचणीतून आपल्याला ते मोकळे करत असतात. मग महाराज असे आपल्याला म्हणतात का की मी ह्या अडचणीतून तुम्हाला हे केलं, त्या अडचणीतून तुम्ही, आपल्याला कळत सुद्धा नाही. बघा, उदाहरणार्थ आपला अपघात झाला, आपला त्यात हात जाणार असतो, तिथं बोट जातं, आणि बोट जाणार असतं तिथं नख जाणार असतो. त्याच्यामुळे का नाही, सेवेत आल्यानंतर सेवा कधी मोजायची नाही, दिवस कधीच मोजायचे नाहीत. फक्त तुम्ही शुद्ध मनाने श्री स्वामी समर्थ तुम्ही एकदा जरी म्हणला ना तरी ते महाराजांपर्यंत नक्की पोचेल. त्याच्यामुळे तुम्ही सेवा दिवस कधीच मोजत जाऊ नका. आलेला दिवस पूर्ण चांगल्या स्वामीनामात तुम्ही घालवत राहा आणि महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवा. आणि दुसऱ्याच्या चुका काढू नका. शेजारांच्या झालं किंवा आपण केंद्रात गेलो, मठात गेलो, तिथं काही सेवेकरी असतात, ते चुकीचं वागलं किंवा बरोबर वागलं, आपण त्याला बोलण्याचा, वाईट बोलण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? कुणीच नाही.
त्याच्यामुळे बघणारा बघतो वरून. स्वामी समर्थ महाराज बघत असतात कोण चुकीचं आणि कोण बरोबर आहे. आपण आपलं कर्म व्यवस्थित करत राहायचं. बघा, आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला वेळ आली की स्वामी महाराज नक्कीच देतात. तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ जर पाहिजे असेल तर बघा, ह्या चुका तुम्ही करू नका. पहिली चूक की दुसऱ्याच्या चुका काढू नका. दुसरी चूक की संकल्पाशिवाय सेवा तुम्ही कधीच करू नका, ती पूर्ण कधी फळाला येत नाही. आणि तिसरी चूक, आपण जी सेवा करतो स्वामी महाराजांची काय असेल ती, त्याचे दिवस कधीच मोजत जाऊ नका तुम्ही. बघा, वेळ आल्यानंतर स्वामी महाराज आपल्याला खूप खूप म्हणजे सांगू शकत नाही आपण शब्दात, इतकं देतात आपल्याला की ते आपल्याला घेता सुद्धा येत नाही. त्याच्यामुळे या चुका तुम्ही करू नका. तर या नियमांचं तुम्ही पालन करा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. सगळं महाराजांवर सोडा आणि पुन्हा नवीन जोमाने तुम्ही कामाला लागा तुमच्या आणि स्वामी नामात राहा. बघा, एक दिवस असा येईल की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पण मस्तू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.